आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्यातले हे 5 लाख तेवढी सोय झाली. आता तुम्ही काळजी नका करू, लवकरात लवकर तुम्हाला मी सगळे पैसे देतो. हा, तेवढा विश्वास ठेवा माझ्यावर. आणि आमचं नाव जर कोणी घेतलं का नाही तर ते जरा तुम्ही सांभाळून घ्या. घाबरू नका सावकार, मी घेतो सगळं सांभाळून. फक्त पैसे वेळेवर देत चला आणि काळजी करू नका, कुणाला काय बी कळणार नाही. नाही म्हणजे बोलायचं म्हणून नाही, खरंच मनापासून सांगतोय, तुमचं लय उपकार झालं बघा. त्या कामिनीनं माझं माझ्या बायकोचं नाव घेऊन सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणातनं तुम्ही आम्हाला लांब ठेवलं. खरंच तुमचे उपकार आहेत आमच्यावर. सारखं मनासारखं घडतंय. समदे ग्रह आमच्याच बाजूने आहेत. कामिनीची मदत केली म्हणून वाड्याची दारं कायमची बंद होतील असं वाटलं होतं, पण नशिबानं पुन्हा साथ दिली आणि आम्ही वाड्यावर एंट्री घेतली. ते पथ्यावर पडतंय तवरच अक्षरा IPS ची परीक्षा देणार म्हणून समद्यांनी नाचून नाचून तिला डोसक्यावर घेतलं. मी ते बी उलटून लावलं. हा, पर ह्या समध्यामध्ये एक चांगली गोष्ट झाली. ह्यांना प्रताप भाऊजींच्या जागी कामावर जाता आलं. चलाखी करून 4 पैसे कनवटीला बांधता आले. पैसे जमवून त्या शंतनूच्या तोंडावर फेकून त्याचं तोंड बंद करायला बी चान्स मिळाला. हो, असं एरंडेल प्याल्यासारखं तोंड करून का उभा आहे? हा, दिलंच नव्हतं त्या शंतनूला पैसे. काय म्हणला त्यो? आता बाकीचे पैसे द्यायला त्याच्याकडे येळ मागून घ्या. अहो काय झालंय? हा, चेहऱ्यावर 12 का वाजलेत तुमच्या? बोला की. वा ग वा, तुम्हाला काय वाटलं? तुमचं जे काही बी चाललंय ते मला कळणार नाही वय? खोटं एक ना एक दिवस बाहेर पडतच. अगं दुर्गा, काय बोलतेस तू? कसलं खोटं? हा, आम्ही काय बी केलं नाही. तू कशाबद्दल बोलतेस आम्हाला काही बी कळत नाही बघ. तुम्हाला ना माणसांची कदरच नाही आहे. तुम्ही माझा फायदा घेताय, माझ्या भावनांचा. मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला आणि दुर्गा, उगाच काय बी आळ घेऊ नकोस. उर्वशी, शंतनूबद्दल दुर्गाताईंना सगळं कळले. अगं तसं आहे होय दुर्गा. अगं तुला खरं सांगू का, यात आमचा काही बी दोष नाही बघ. त्या कामिनीने आम्हाला उगाच यामध्ये अडकवलंय आणि शंतनू आता आम्हाला ब्लॅकमेल करतोय काही कारण नसताना. आम्ही त्याच्या लई हातापाया पडलो, पर जेवढे आम्ही दोषी आहेत ना तेवढेच तुम्ही बी दोषी आहेत. मग माझ्याच नवऱ्याला का जेलची शिक्षा? या समध्या कारनाम्यामध्ये तुम्ही बरोबरचे भागीदार आहेत. माझ्या नवऱ्याला लवकरात लवकर सोडून आणा, नाहीतर तुमचं पितळ उघडं करायला मला येळ नाही लागणार. दुर्गा, अगं तुला वाटतं तितकं सोपं नाही ते. तो शंतनू तो दिसतो तसा नाही, अजिबात सरळ नाही त्यो. लई लाचखाऊ आहे त्यो. अगो त्याचा कोटा लई मोठा आहे, त्याला लई भरवायला लागतंय. काय बी करा आणि कसं बी करा, माझा नवरा मला परत घरात पाहिजे. अगं दुर्गा, हा तुला येड लागले का? अगं ही रक्कम लई मोठी असतीया.
एवढं पैसे नाहीत आमच्याकडं. कुठून आणायचं आम्ही? आता का डल्ला मारायचं वय कुठं? आता कुठं डल्ला मारतायत ना, ते न कळण्या इतपत मी दूध खोळी नाही हाय. आता एकच सांगते, प्रतापरावांना लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढा, नाहीतर तुमच्या दोघांचं पितळ ना मी त्या वसुंधरेसमोर उघडं करेन. मग त्या शंतनूला बी काय बी चान्स देणार नाही. माझा नवरा कसं बी करून लवकरात लवकर या घरात परत आला पाहिजे. दुर्गाताई, दुर्गाताई ऐका ना, एवढं सोपं नाही ते. आता परत 1-2 करोडचा झोल करावा लागणार. कुठं आणायचे पैसे? दिली होती आयुष्यानं संधी सारी स्वप्न पूर्ण करण्याची, पण पुन्हा हात बलता. परिस्थिती पुढे हार मानावीच लागते. आधी शरूची जबाबदारी होती म्हणून, आणि आता आईंची इच्छा म्हणून. मी तुम्हाला वचन देते, मी ही परीक्षा देणार नाही. या कसल्या नोट्स? या तर माझ्या आयुष्याच्या झालेल्या चिंध्या. हे सगळं मिळवण्यासाठी पावलं पावली होणारा त्रास मला नाही सहन होते. आता नकोय मला हे काय.